उंची त्रिज्येच्या 7 पट आहे. उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, 7 नाही, 6 पट आहे. तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? बघा, ते सिमेंटची टाकी अशी आहे. किंवा इथं सुद्धा वर असं वर्तुळ असू शकते. आपल्याला काय म्हणजे त्याचं तोंड असं वर्तुळ आकृतीचं असते. ओके, सिलेंडर थोडक्यात ही वृत्तचित्र आहे. खाली वर्तुळ आहे का नाही, वर वर्तुळ आहे का नाही, आणि ह्याला उंची पण आहे. आता इथं बदल काय झाला, आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे काढायचं. वर्तुळ क्षेत्रफळ पाय आर वर्ग, आणि ज्यावेळी उंची असते, ही उंची पण आहे ना, ह्यात पाणी किती मावतं ह्या ड्रम मध्ये सिमेंटच्या टाकीत, ते काढायचं. त्याला उंची पाय, मग एच टाका, पुढे एच जोडा. हाईट, एच म्हणजे हाईट आणि आर म्हणजे त्रिज्या, आणि इथं व्यास दिलाय हे लक्षात घ्या. ह्याचा व्यास म्हणजे काय असतो, इथं जर समजा केंद्रबिंदू असेल तर इथून इथपर्यंत कडेपर्यंत अंतर व्यास असतं. 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. आपण काढू शकतो, आता त्रिज्या काढू शकतो 7 मीटर. हे सूत्र असं लक्षात ठेवायचं. इथं लिहितो, घनफळ काढायचं आपल्याला. आता इथं वर्तुळा क्षेत्रफळ नाही, घनफळ असं होतं, वृत्तचितीच्या घनफळच आहे. वृत्तचिती घनफळ ते वर्तुळाच्या क्षेत्रफळावरून तयार झाले. ओके, बघा 7च्या निम्म 3.5 त्रिज्याला आर हा शब्द असतो इंग्लिश मध्ये. त्रिज्या होते 3.5 मीटर, सॉरी मीटर मध्ये आहे ना, आणि उंची त्रिज्येच्या 6 पट, 3.5च्या 6 पट. ओके, 6.35 7 आले, 3 7 18 आणि 3 21, 1 दशांश एका अंकाच्या अगोदर दशांश, हित पण द्या 21. उंची आहे 21 मीटर. मोठी टाकी आहे, छोटी नाही टाकी. पाण्याची टाकी अशी गावाला पाणी दिलं जातं ना, तुम्ही बघितलं असेल, अशी टाकी 21 मीटर म्हणजे खूप उंच झाली. झालं, त्रिज्या सापडली, उंची सापडली. आता सूत्रात किमती टाका आणि पाणी किती मावतंय ते काढा. पायची किंमत आहे 22/7. ज्यावेळी किंमत दिलेली नसते तेव्हा 22/7 घ्यायची. 3.14 पण असते आणि 22/7 पण असते. जर गणितात कंसात दिलं पायची किंमत 3.14 घ्या, तर 3.14 घ्यायची. ओके, पाय आर वर्ग 3.5 गुणिले 3.5, 2 वेळा घ्या आर वर्ग, आणि गुणिले उंची आहे 21 मीटर. ह्याचा छेद 1, ह्याचा 1, ह्याचा 1. 7 ने 21 ला भागा डायरेक्ट. 7 एके 7, 7 त्रिक 21. ओके, 22 आणि 3चा गुणाकार येणार 66. ओके, आणि इथं 35 आणि 35 म्हणजे 3.5 आहे, पण पुन्हा आपण पॉईंट देऊया. तर काय करायचं, 35चा वर्ग काढताना तुम्हाला सांगतो, 5 ज्यावेळी 5 शेवटी असेल, 5 5 25 करायचं. 5 5 25, आणि इथे जी अगोदरची संख्या आहे तिच्या नंतरची संख्या काय 4, त्या दोघांचा गुणाकार इथं लिहायचा. 3 चोक 12. आता इथं 3.5 3.5, इथं एका अंकाच्या अगोदर दशांश आहे, इथं एका अंकाच्या अगोदर दशांश आहे 2, मग इथं 2 अंकाच्या अगोदर दशांश द्यायचा. ओके, 12.25 गुणिले 66, हे आपलं उत्तर काढतोय गुणाकार. किती लिटर पाणी बसतंय त्या टाकीत? 6 पंचे 30, 7 आले 3, 6 दोन्ही 12 आणि 3 15, 7 आले 1, 6 दोन्ही 12 आणि 1, 6 दोन्ही 12 आणि 1 13, 7 आले 1, 6 एके 6, इथे येणार 7. आता हेच पुन्हा ह्या 6 न गुंतताना हेच येणार आहे. इथे एक घर सोडूया, हेच लिहून काढा. आता एका खाली एक लिहायची सवय लावा. 0 5 3 7 यांची करायची असते बेरीज. ओके, इथलं गणित पुसतो आता. 0 5 5 आणि 3 8, 7 आणि 3 10, 7 1, 7 आणि 1 8. 2 अंकाच्या अगोदर दशांश आहे, 2 अंकाच्या अगोदर दशांश लिहा. 8 से 8
लिटर आणि वर 500 मिली, म्हणजे 808 लिटर आणि 500 मिली एवढं त्यात पाणी बसतंय त्या टाकीत.